तर बातमी येते पनवेलमधून। पत्रकार मित्र असोसिएशन तर्फे पत्रकार दिनानिमित्त आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना मान्यवरांकडून करण्यात आले अभिवादन। आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी बाणेदार आणि निर्भीड पत्रकारितेचे बाळकडू दिले आहेत। आजच्या आव्हानात्मक परिस्थितीत हा वारसा जपण्याचं सामर्थ्य मराठी पत्रकारितेत निश्चित आहे। बाळशास्त्री गंगाधर शास्त्री जांभेकर हे मराठी भाषेतील आद्य पत्रकार होते। त्यांनी 6 जानेवारी 1832 रोजी त्यांनी दर्पण हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र सुरू केले। त्यांच्या कार्याला वंदन व स्मृतींना उजाळा देण्यासाठी राज्यभरात पत्रकार दिन साजरा केला जातो। यावर्षीही हा पत्रकार दिन राज्यभरात साजरा करण्यात येणार असून पनवेलमधील पत्रकार मित्र असोसिएशन तर्फे मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी दिनांक 6 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज चौकात अभिवादन करण्यात आले। यावेळी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, पत्रकार, शासकीय विभागातील अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी उपस्थिती दर्शवली व पत्रकार दिन साजरा करण्यात आला। यावेळी अभिवादन करण्यासाठी पनवेल महानगरपालिका माननीय विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, माननीय नगरसेविका निर्मला म्हात्रे, पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीनजी ठाकरे, उद्योजक इक्बाल काझी, माननीय नगरसेवक मुकित काझी, करंजाडे सरपंच मंगेश शेलार, उद्योजक सुधीर कटेकर, माननीय उपनगराध्यक्ष मदन कोळी, सामाजिक कार्यकर्ते गौतम पाटेकर, मनसेचे प्रवीण दळवी, पत्रकार धनंजय सेगरे, सुरेश भोईर, विजय दुंदरेकर, आशा घाळमे, गणेश पाटील, रवींद्र पाटील, हितेश नाईक, रवी म्हात्रे, सुधीर मोरे, शशिकांत बांदोडकर यांच्यासह पनवेल महापालिका अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। या उपक्रमात सल्लागार दीपक महाडिक, संस्थापक केवळ महाडिक, अध्यक्ष राहुलजी बोर्डे, उपाध्यक्ष निखिल गुंदेजा, सचिव सुनील पाटील, सहसचिव संतोष आमले, प्रसिद्धी प्रमुख शशिकांत दळवी, सदस्य ओमकार महाडिक, कादिर शेख, इस्माईल तांबोळी, अनुराग वागचौरे यांनी विशेष मेहनत घेतली। ब्युरो रिपोर्ट, कोकण संध्या, पनवेल।